वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष सुस्वागतम. चांगला बॉल आणि तेवढाच चांगला सन्मान दिला गेलाय. फिल्डिंग थोडीशी खराब पाहायला मिळाली. एक रन तर मिळेल, दुसऱ्या रनसाठी पलटलेत, फेक येईपर्यंत डायरेक्ट हिट, परंतु पोचलेत त्या ठिकाणी. पंच लगेच ॲक्युरेट आणि ॲक्युरेसी दर्शवत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली, परंतु काय फेकी केली होती. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक थ्रो पुलच्या माध्यमातून आपण पाहू शकलात. 2 रन्स मिळतील मयूरच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 8 या धावसंख्येवर. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला होता मंथनच्या माध्यमातून. गेल्या मॅचमध्ये मंथनने चांगली गोलंदाजी केली होती. फक्त 7 धावांचं षटक पाहायला मिळालं. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळला गेला. विपुलला बीट करेल का बॉल, आणि यस, शेवटच्या मोमेंटला प्रयत्नांची पराकाष्ठा केली, परंतु प्रयत्नांना यश काही मिळालं नाही. हरकत नाही, एफर्टलेस फिल्डिंग, ग्रेट फिल्डिंग पाहायला मिळते. विपुल हॅट्स ऑफ, चांगले प्रयत्न केले गेले होते. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर माऊली तलावपाडा बी या टीमची जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 3. षटक क्रमांक पहिला आहे. अप्रतिम स्लोवर वन चेंडू होता. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो. विपुलचा आज बॉल काही पिछा सोडणार नाहीये. सिंगल मेल, आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर झटपट जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर. 15 रन्स, सरासरी चांगली आहे आतापर्यंत. बॅटिंग ॲव्हरेज अप्रतिम पाहायला मिळतो. प्रत्येक बॉलवर स्ट्राईक रेट मयूरचा चांगला आहे. डॉट बॉल खेळत नाही आहे, ही त्याची खुबी राहिली आतापर्यंत या पहिल्या षटकामध्ये. आज उशिराने सुरुवात झाली, परंतु प्रत्येक संघाने खूप चांगलं कॉपरेट केलं. कोणत्याही प्रकारचं टाइम स्पेंड केलं नाही. ऑन साईडला लो फुलटॉस बॉल होता. फिल्डर येत आहेत, चांगला झेल. धवल मॅग्निफिसंट कॅच, फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. प्रतीकला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का. गर्दी होते या माझ्या देवाच्या दर्शनाला, माझ्या देवाच्या दर्शनाला. थँक्यू. महादेव पाटील सध्या मॅचचा आनंद घेत होते. व्यासपीठावरून आता रजा घेत आहेत. एक क्रिकेट प्रेमी आहेत खार्डी गावातील, आणि ते वाट पाहत आहेत 15 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी या कालावधीचा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 5 बॉलच्या समाप्तीनंतर 15 या धावसंख्येवर 15 रन झालेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं हे प्रगतीपथावर असताना मंथन बिनधास्त गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. अपकमिंग यंग टॅलेंटचा भरणा असलेले संघ आपल्याला पाहायला मिळतात. टॅलेंटची कोणत्याही प्रकारची कमी नाही आहे. चांगला बॉल, लो फुलटॉस बॉल जरूर होता. पायावरचा बॉल, अगदी मनगडाचा चांगला वापर करत असताना धवल पुढे सरसावेल लॉंगॉनकडे. वाईटिशमध्ये लॉंगॉन आपल्याला पाहायला मिळतोय. 1 रन मिळेल. पहिल्या षटकाची सांगता झाले, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली गेली. उर्वरित 3 षटकांचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकांमध्ये काय स्ट्रॅटेजी आखली जाईल याकडे लक्ष असेल. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा वाघोबा ग्रुप चषक कसराळी 2026. मंदिर देवाचं छान बघा, गावची वाढली शोभा. बांधलंय मंदिर देवाचं छान बघा, गावची वाढली शोभा. त्यात बसलाय मोठ्या थाटानं देव माझा वाघोबा. त्यात बसलाय मोठ्या थाटानं देव माझा वाघोबा. बसलाय मोठ्या थाटानं. वेलकम बॅक. थँक्यू. गोकुळ यांचा डीजे अप्रतिम आमच्या आवाजाची काळजी घेतले. विविध प्रकारची अप्रतिम सुंदर संगीत जेव्हा श्रवण इंद्रियांपर्यंत पोहोचतात तेव्हा एक टेन्शन फ्री होतं, आणि संगीतही ऐकली पाहिजेत. एखादा माणूस जर थोडासा टेन्शनमध्ये असेल तर रिलॅक्स तुम्हाला व्हायचं असेल तर संगीतही ऐकली पाहिजेत, आणि तेच संगीत मात्र यावेळेला आपल्याला ऐकायला मिळतात गोकुळ यांच्या डीजेच्या माध्यमातून. त्यांचं धन्यवाद. पहिलाच बॉल डॉट. चांगला बॉल फिरवला होता, अगदी आजच्या खालून निघून जातोय, आणि चांगला बॉल डिलिव्हर्ड होत असताना पहिलाच बॉल डॉट. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने त्याच टप्प्यावर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय गोलंदाज मिस्टर धीरज. धीरजने यावेळेला स्वतःच्याच नावामध्ये सांगितलंय की धीर
धरून मला गोलंदाजी करायची आहे, कारण धीर हा शब्द आहे ना तो जवळचा मित्र आहे. कधी कधी तुम्हाला धीर धरावा लागतो, तो संयम बाळगावा लागतो. तेच केलं आतापर्यंत धीरजने. ऑन साईडला पायावरचा बॉल अगदी सुंदर पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केला गेलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी 2 रन्स पळून पूर्ण केल्या जातील. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. फेके येईपर्यंत 3 रन्स कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जतीन अँड मयूर यांच्यामध्ये सुंदर तालमेल आपल्याला पाहायला मिळतं. सिंगलमधून डबल, डबलमधून ट्रिपल ही धावसंख्या पाहायला मिळते. ऑल वर्ल्डमध्ये आपण पाहिलं तर असा एकमेव खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो की ज्याने 3 धावा कधीच पूर्ण आपल्या आयुष्यात पळून पूर्ण केल्या नाही. ज्या खेळाडूचं नाव आहे क्रिस गेल. युनिव्हर्सल बॉस. फक्त षटकार आणि चौकार मारणं त्याला पसंत होतं. युनिव्हर्सल बॉस म्हणून ज्याची ओळख. यावेळेला सरळ बॅटचा वापर केला का म्हणून स्ट्राईक एंडकडे मी आलो. यासाठीच केला होता अट्टा असं की या बॉलवर षटकार यावा. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते तब्बल 25. 25 धावा. गुड शॉट. सवारी सवारी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. चांगला फटका यावेळेला पाहायला मिळाला. स्ट्रँड अँड डिलिव्हर शॉट. मयूरच्या बॅटमधून 6 आल्या. संघाची धावसंख्या 25. 25 धावा. धीरज थोडंसं पावलांमध्ये बिघाड नितेश कदम सर दर्शवतायत. डेट बॉल स्वतः एक चांगले उत्तम दर्जाचे खेळाडू. टेंबिकोडावे गावातील अनमोल रत्न आणि या पंचक्रोशीमध्ये नेहमीच पंचांची भूमिका साकारताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 25 रन्स. यावेळेला ऑन साईडला बॉलला फोर्स केलंय. चांगला फटका आहे. धवलला बीट केलंय आणि बॉल सरळ चाललाय. बाउंड्री लाईनचा वेध घेणारा या बाउंड्री लाईनला रामराम ठोकलं. हा येतोय खणखणीत चौकार. गुड शॉट. 4 रन. चौकार आणि संघाची धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचली गेले. 29 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. उजव्या हाताने धीरज. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आहे. नो मॅन्स लँडमध्ये बॉल लँड होत असताना पाहायला मिळतोय. तत्पूर्वी सिंगल मिळेल. दुसऱ्या रनसाठी जतीन पलटले होते. मयूरने चांगलं कॉलिंग केलं की जतीन या वेळेला ब्रो धाव घेण्याची गरज नाही आहे. माझी बॅट यावेळेला तळपले. माझ्या बॅटमधून धावा आलेत. माझी बॅट चार्ज झाले आणि त्यामुळे 1 रन येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 30. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 30 या धावसंख्येवर. चला तिसरं षटक लगेच गोलंदाज मार्कवर आणायचं आहे, कारण अंधाराचं साम्राज्य लवकरात लवकर पसरतं. शेवटचा सामना अगदी आपल्याला उजेडातच खेळवला गेला पाहिजे, त्यासाठी आम्ही विनंती करतो. अगदी सुंदर आयोजन नियोजन या स्पर्धेसाठी रात्रंदिवस झटणारे आमचे लाडके आयोजक यांना संपूर्ण आयोजक कमिटीला मानाचा मुजरा असेल. अतिशय सुंदर आयोजनाच्या बाबतीमध्ये नेहमीच वाघोबा ग्रुप चषक कसराळी हे नाव चर्चेत राहिले. 26 जानेवारीच्या औचित्य साधून येणारी ही स्पर्धा सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळते. यंदाच्या वर्षात 4 दिवसांची ही स्पर्धा आपण पाहतायत. गेल्या वर्षात 5 दिवसाची ही स्पर्धा आपण अनुभवली. खोलवर चेंडू होता. वाईट यॉर्क पद्धतीने हा बॉल हाताळला आणि सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना क्रितेशने गेल्या मॅचमध्ये जी बॅटिंग केली होती ती क्लास आणि लाजवाब पाहायला मिळाली होती. इथे गोलंदाज नवलला आपण पाहतायत. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर राहिले 30 या धावसंख्येवर. 15चा ॲव्हरेज आत्तापर्यंत अप्रतिम. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर गोलंदाजी करताना ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर येऊन खेळण्याचा मनसुबा बाळगला गेला आहे. आता जतीन जात आहेत आणि काहीतरी आपल्या पार्टनरला कानमंत्र देत आहेत आणि प्रत्येकाला एक मित्र असा असावा की आपले सुखदुःख तो वाटून घेणारा असावा. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर कुठेतरी त्या गोष्टी खूप घडतात. त्यामुळे मात्र आपण मित्रांना त्या गोष्टी शेअर केल्यानंतर एक थोडंसं कुठेतरी आपण त्याच्यापासून बचावात्मक स्थितीमध्ये निर्माण होतो. चांगला बॉल अप्रतिम. चांगली गोलंदाजी केले. ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केलंय. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. ही सर्वात बेस्ट अँड बेटर लाईन अँड लेंथ म्हणून ओळखली जाते.
क्रिकेटच्या विश्वामध्ये म्हणा किंवा टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये म्हणा, जर तुमच्याकडे अशा प्रकारची लाईन अँड लेंथ असेल, एकच धागा पकडून गोलंदाजाची कला असेल, तर कोणताही फलंदाज येऊ द्या. यावेळेला आता पाहिलं न्यायालय दबावात्मक स्थितीमध्ये हा स्ट्रोक खेळला आहे आणि इथे थोडेसे स्लिप झाले विपुल. पाहता पाहता आपण पाहिलं तर एकंदरीत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 32च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. बॉल फेकून झाले ते 4. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर या वेळेला तिसरं हे प्रगतीपथावर आहे. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज राहिलेत पुन्हा एकदा नवल. थँक्यू. गेल्या मॅचमध्ये जबरदस्त गोलंदाजी करत असताना नवलने शेवटच्या षटकात ते षटक हाताळलं होतं आणि फक्त 7 धावा देऊन 2 गडी बाद केले होते. इथे तिसऱ्या षटकामध्ये आला आणि तिसऱ्या षटकामध्ये येत असताना फक्त 2 धावा दिल्या आणि 2 विकेट्स मिळवले. अतिशय सातत्याचं दुसरं नाव यावेळेला पाहायला मिळतं मिस्टर नवल. अपकमिंग यंग टॅलेंट आहे. या टीमचा तो भवितव्य आपल्याला पाहायला मिळतो. दरम्यान टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ड्रिंक्स ब्रेक. फक्त हे पाणी नाही तर मेसेज दिला गेला आहे की या षटकामध्ये तुम्हाला एवढ्या धावा बनवायच्या आहेत, कारण टोटल जर चांगली झाली तर गोलंदाज फाईट करतात. 40, 45, 50 या धावा जेव्हा होतात तेव्हा गोलंदाज उत्साहित असतात, ऊर्जात्मक गोलंदाजी करतात आणि त्यांना मात्र पाठबळ मिळतं. त्यासाठीच आत्तापर्यंत आपण पाहिलं तर 32 धावा, 2 षटकांमध्ये 30 धावा होत्या. तिसरं षटक नवलचं निर्णायक पाहायला मिळालं. आता चौथ्या षटकात गोलंदाज आला आहे. गोलंदाजी मार्कवर विपुल. पहिलाच बॉल हलकेसे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. जेव्हा तुम्ही लेग स्टंपवरून मिडल स्टंपला येतात तेव्हाच मात्र तुम्ही शफल होता. मिडल स्टंपवरून थोडासा ऑफ स्टंपला येता त्यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतात, प्ले करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा शफल वाईट गोलंदाजाला बेनिफिट मिळतं. यावेळेला हा खूपच बाहेर होता. नो बॉल खेळपट्टीच्या बाहेर होता. 1 रन मिळेल आणि 9 ची 1 रन अशा पद्धतीने 1+1 अशा 2 धावा संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 34. या धावसंख्येवर 34 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. फ्री हिटचा सिग्नल त्या ठिकाणी जरूर मिळतोय. नितेश कदम आहेत पंचांच्या भूमिकेत. आक्रमणाचा परवाना या बॉलवर पाहायला मिळेल का? यस, परेशने जबरदस्त यावेळेला फटका खेळलाय आणि सरळ नवलला बीट करत बॉल निघून जाईल षटकारासाठी. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 40 धावा. 40 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. एक फायटिंग टोटलकडे वाटचाल आहे. 2 बॉलचा खेळ झालाय. शेवटचे 4 बॉल शेष. या वेळेला पुन्हा एकदा मात्र आपण पाहिलं तर आता खूपच बाहेर आहे. यस, व्हाईट बॉलचा इशारा येईल. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 41च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 41 या धावसंख्येवर बॉल जर आपण पाहिले तर फेकून झालेत ते जवळजवळ 2 बॉलचा खेळ झाला. अजून सुद्धा 4 बॉल आहेत. या 4 बॉलमध्ये मॅक्झिमम 10 रन्स येतील का? चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर बॉल टॉस झाला आणि सरळ बॉल निघून जातो. यस, गुड विकेट किपिंग. फलंदाज बाद. परेशला परतावा लागेल. बॅक टू द डगआउट. पंचांचा निर्णय, हा अंतिम निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. यष्टीचित केलं गेलं. क्लोज कीपर होते क्रिकेटच्या माध्यमातून आणि सुंदर यष्टीचित करत असताना फलंदाज यावेळेला तंबूच्या आसऱ्याला परतेल. आता शेवटचे 3 बॉल आपल्याला पाहायला मिळतील. मोनिशला प्रमोट केले गेले ते 6व्या क्रमांकावर. पिंच हिटरच्या भूमिकेत पाहायला मिळेल का? शेवटचे 3 बॉल शेष राहिलेत. ग्रामीण भागातील क्रिकेट आता खूप चांगलं डेव्हलप होत असताना पाहायला मिळतं. गावागावामध्ये लीग मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. 6 ते 7 टीम असतात. कधी कधी 10 ते 12 टीम आपल्याला पाहायला मिळतात. त्याच लीगच्या माध्यमातून खेळाडू तयार होतात. एक गाव एक फॉर्मॅटमध्ये ते बिलॉंग करतात, रिप्रेझेंट करतात आणि त्यानंतर एखाद्या पॅकरची नजर जर पडली, चांगला खेळाडू खेळत असला तर त्याला ऑल इंडिया ओपनमध्ये स्थान दिलं जातं. म्हणजेच आज क्रिकेट हळूहळू मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यामध्ये पालघरचे खेळाडू सातत्याने प्रशांत घरतला आपण पाहिलं, विनायक भोईरला आपण पाहू शकलात, प्रथमतः प्रीतम बारीला आपण पाहिलं, विश्वनाथ जाधवला आपण पाहिलं ISPLमध्ये, सुमित ढेकलेसारख्या खेळाडूला आपण पाहू शकलात. आणि हे खेळाडू आता सध्या तरी आपण पाहत आहेत पालघरमधले स्टार आहेत ISPLमध्ये.
म्हणजेच एक मोठी उंची प्राप्त झाली या टेनिस बॉल क्रिकेटला. 22च्या स्वरूपात 1 रन मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 42. त्यामध्ये आता वाडा तालुक्यातले एकमेव खेळाडू जर आपण पाहिला तर देवेंद्र काळे, विकी काळेला आपण पाहतोय 2 मॅचमध्ये तो फ्लॉप ठरला, परंतु आता शिकेल तो की कशा पद्धतीने टेप बॉलवर कशा पद्धतीने खेळायचं असतं. खेळाडू खूप पुढे जात असताना सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. मुंबई प्रीमियर लीग सारखी मात्र पुढे स्पर्धा आली आणि त्यातून मात्र काही खेळाडू घडले गेले. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आहे. इथून जर आपण पाहिलं तर फिल्डर येत आहेत. सेकंड अटेम्प्ट आजच्या जवळजवळ संपूर्ण दिवसामध्ये मी ऑब्झर्व केलं आहे की 5 झेल असे सेकंड अटेम्प्ट थर्ड अटेम्प्टला टिपले गेलेत आणि त्यामधला हा एक झेल सर्वोत्तम आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाज बाद होताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले. 42 या धावसंख्येवर 2 षटकांमध्ये 30 रन आणि त्यानंतरचा जर आपण प्रवास पाहिला तर आतापर्यंत बॉल फेकून झालेत ते जवळजवळ 5 बॉलचा खेळ झाला आहे. म्हणजे 11 बॉलमध्ये 12 रन फक्त आलेले आहेत. त्यावरून सिंगल डबलला महत्त्व दिलेलंच नाही आहे. क्रिकेटमधील जे बेसिक आहे सिंगल डबलने सुद्धा धावा येतात, परंतु कधी कधी तुम्हाला ते प्रेझेन्स ऑफ माइंड बाळगावं लागतं. ते कॉन्सन्ट्रेशन लॅप्स न होताना ते सिंगल डबल जर येत आहे तर डेफिनेटली आत्तापर्यंत 20 धावा फलकावर अजून ॲड झाल्या असत्या, परंतु जर तरला थारा नाही आहे. षटकार चौकार आला की आपल्या लगेच स्टेटसला रील्स बनतात, परंतु त्याच सिंगल डबलने जर आपण संघाला विजय करून देत आहेत तर त्या रील्स का बनत नाही हा मोठा प्रश्नचिन्ह आजच्या पिढीला पडला असेल. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे. 1 हँडने खेळला गेला. 1 नंतर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकीपर्यंत धवल थोडेसे फंबल झाले होते. तिसऱ्या रनसाठी पलटलेत. पुन्हा एकदा हाना करता करता आणि इथे मात्र बॅट ग्राउंडिंग झाली नाही. अगोदरच हवेत होती आणि त्यामुळे 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 44 आणि 45 रनचं टार्गेट सेट केलं गेलं आहे. ते 4 षटकांमध्ये 45 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. जशी मात्र सामन्याला सुरुवात होईल. आजच्या दिवसाचा आमचा प्रवास इथेच थांबतो. यानंतर उमेशजी पाटील आणि संपूर्ण टीम असेल त्यांचा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. एक दिवस का होईना परंतु आपण समालोचनाची संधी दिली. त्यामध्ये धनेश गावड असतील, त्यानंतर अमरजी असतील, योगेश पाटील असतील, विश्वास किनी असतील, संपूर्ण टीम निवृत्ती असतील, हितेंद्र किनी असतील, या सर्वांचा मी धन्यवाद व्यक्त करून इथेच थांबतो. आणि त्यानंतर आपल्या समवेत जोडले जातील मिस्टर धनंजय पाटील, व्हॉइस ऑफ कोपरी. या आपण डीके यांचा आवाज ऐकूया. तत्पूर्वी देऊया गोकुळला संधी डीजेच्या माध्यमातून. अहो यात्रा ही भरली माझ्या वाघोबा देवाची पालखी घरोघरी फिरली. 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 वेलकम बॅक सर्व क्रिकेट रसिक खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. या आपण मुख्य मंचावरती सन्मानाच्या दिशेने जाऊयात. प्रमोद सरांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून एक दिवस काही होऊ द्या, परंतु एक दिवस खऱ्या अर्थानं समालोचन ज्याने केलेले आहेत अगदी आपल्या बिझी शेड्यूलमधून जो वेळ काढून आज या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचा आवाज कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्याला ऐकायला मिळाला. व्हॉइस ऑफ आडणे, व्हॉइस ऑफ वसई, पालघर जिल्ह्याचा एक बुलंद आवाज म्हणून त्यांच्याकडे पाहिल्या जातात आणि प्रमोद सरांचा सन्मान आहे तो बरोबर आपण या ठिकाणी करतोय. कॅमेरामॅन जयेश सध्या या गोष्टी मात्र कॅप्चर करतायत. जयेश कॅमेरामॅन. सन्मान केला जातो या ठिकाणी. प्रमोद सरांचा सन्मान होत आहेत. पालघर जिल्ह्याचा एक बुलंद आवाज म्हणून नेहमीच समालोचन ज्यांचं आपण ऐकलेलं आहात. अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये देखील ज्यांना आपण समालोचन करताना पाहिलं आहेत. आज या स्पर्धेच्या माध्यमातून एक दिवस काही होईना, परंतु वैतरणाच्या परिसरामध्ये वाघोबा क्रिकेट क्लब कसराळीची स्पर्धेमध्ये आपण ज्यांचा आवाज ऐकलात ते प्रमोदजी शेडगे सर आणि यांचा सन्मान आहे तो सन्मान मात्र या ठिकाणी केला जातो. या स्पर्धेचे
आपल्या संपूर्ण आयोजकांचे टीम्स यांच्या वतीनं हा सन्मान आहे, तो सन्मान मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. या जाऊयात पुन्हा त्या मॅचच्या दिशेने. पाठलाग करायचा आहे दुसऱ्या इनिंगमध्ये. 45 पहिलाच बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक, स्टेप आउट होऊन खेळलाय. समोरच्या दिशेने लॉंग ऑनला आहे प्रोटेक्शन, फिल्डिंग चांगली केली आहे. एका धावेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागतं संघाची धावसंख्या धावफलकावरती 1. गौतम आणि धवल ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. धवल वैथी पुढचा बॉल फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय धवलच्या बॅटमधून. समोरच्या दिशेने फटका स्टेट फील्ड केला जाईल, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होतं. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती 2. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळतोय. 45चा पाठलाग करायचा 4 ओव्हरमध्ये. अगदी 311 गावदेवी वैतीपाडा बी हा संघही वाट पाहतोय त्यांच्यासोबत कोण खेळणार. ओद विकेट. यावेळीचा बॉल मिस केलाय, पडल्यानंतर हलकासा बाहेर गेलाय थोडासा. तीन बॉल्स आतापर्यंत खेळ संपला. धन्यवाद प्रमोद सरांचा आपण आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकलात. अजून 3 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. ओद विकेट. फटका हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूवरती, झेलचीची संधी. ओहो, आता प्रमोद सरांनी जसा उल्लेख केला की 5व्यांदा त्याने पाहिलं होतं की डबल किंवा ट्रिपल अटेम्प्टमध्ये जो कॅचची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे त्यामधला हा 6वा अटेम्प्ट, आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं कॅच घेतलाय, परिपूर्ण केलाय. फलंदाज बाद. विकेट डाऊन, गॉन. हॅलो आई तुझे नजरला ओ मनाचा कांदाला वाला आई तुझे गोपालू पिला आम्ही आगरी गोरी पोरा. हॅलो आई तुझे नजरला ओ मनाचा कांदाला वाला आई तुझे गोपालू पिला. आयलो तुझे नारी, आयलो तुझे नारी. सुंदर कॅच त्या ठिकाणी मात्र कंप्लीट केलात. नव्यानं बॅटर मैदानावरती आपण पहिल्यांदा दाखल होताना पाहायला मिळत आहे. धीरज वैती एका बाजूने धवल, दुसऱ्या बाजूने धीरज. नाबामध्ये अगदी डिस्ट्रॉय करायचे दोघांनाही, परंतु दुसऱ्या बाजूने हार्दिक या संघाचा प्रमुख गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जात आहेत अनेक साऱ्या मॅचेसमध्ये दर्जेदार कामगिरी करणारापैकी एक खेळाडू. माऊली 11 तलावपाडा संघाला बऱ्याचशा स्पर्धेमध्ये मॅचेस जिंकून देणारा खेळाडू, अनेक साऱ्या ट्रॉफीवरती नाव करणारा खेळाडूपैकी एक खेळाडू हार्दिक. परंतु त्याच्यासमोर धीरज, तोही काही कमी नाही, तोही मैदानावरती दाखवू शकतोय आपला परफॉर्मन्स. फटका खेळलाय. धीरज जसे मैदानावरती आले नावाचा उल्लेख झाला की धीरजच्या नावामध्ये डी फॉर डिस्ट्रॉय, आणि डिस्ट्रॉय करत असताना बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पार. षटकार. थँक्यू. ज्या मोठ्या फटक्याची गरज होती तो मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 8. शेवटचा बॉल मैदानावरती शिल्लक. आणखीन एक. वा 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 वा. मैदानाच्या आतमध्ये दर्जेदार कडक अप्रतिम बॅटिंगचा नजारा पेश केला जातोय धीरज वैतीच्या बॅटमधून. हा दुसरा सिक्सर. 6. सर्व काही सुरळीत सुरू असताना मैदानाच्या आतमध्ये लगातारचे 2 सिक्सर आले. तिथून मात्र थोडंसं पुन्हा एकदा चेंज झालेत, आणि या मॅचमध्ये आता येणाऱ्या 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये रन करायचे 31. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्यात. 45 धावेचा पाठलाग करायचा आहे टीम श्रीराम कसराळी बी या संघाला. श्रीराम कसराळी ए संघाचा परफॉर्मन्स आपण सातत्याने पाहिलेला आहे. अनेक साऱ्या स्पर्धा त्यांनाही आपण पाहिल्यात. या वर्षाची फणसपाडाची स्पर्धा आपण पाहिलीत. आदरणीय अशोकजी वैती साहेब यांना विनंती असेल आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं. आपलं स्वागत आहे.
आदरणीय अशोक वैती साहेब, आपणास विनंती असेल आपण मंचावरती यावं. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 14, 31 धावेचं अजूनही लक्ष पुढे असेल. येणारे बॉल असतील मैदानावरती 18 बॉल 31 मॅचचं समीकरण. चला थोडा वेळ जास्त जातो, वेळ घेऊ नका, कारण वेळ देखील खूप इम्पॉर्टंट आहे. इतका वेळ तुम्ही नाही घेऊ शकत. ज्यावेळी तुम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये टायमर सेट असतात त्यावेळी तुम्हाला भरपूर काही गोष्टी सेट करायच्या असतात. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर सेकंड ओव्हरसाठी येत आहेत मयूर. दुसऱ्या षटकासाठी मयूर आल्यात. कशा प्रकारे मयूर गोलंदाजी करतात ते पाहूयात. जर्सी क्रमांक 23 परिधान केलेले खेळाडू आहेत. 31 धावा वाचवायच्या देणाऱ्या 18 बॉलमध्ये. स्ट्राईक एनवरती धवल वैती इज ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल बॅटला स्पर्श झाला होता. विकेट किपरच्या दिशेने तो वन बाउन्सने गेलाय. पाठीमागे हार्दिकच्या दिशेने डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. पहिलाच बॉल 17 बॉलमध्ये 31 धावेचं लक्ष. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतं. थोडं सॉफ्टमच्या बाहेर घेऊन जात आहेत. मयूरची ही स्पेशालिटी आहे. कमी कालावधीमध्ये अगदी प्रसिद्ध होणाऱ्यापैकी एक खेळाडू आहेत. बॅटिंगमध्ये तो चांगला परफॉर्मन्स करत असतो, गोलंदाजीमध्ये तो चांगला परफॉर्मन्स करत असतो आणि आतापर्यंतचे 2 बॉल त्याने खूप चांगले टाकले आहेत. डॉट आल्यात. दोन्ही बॉल मॅचमध्ये दबाव, दडपण, प्रेशर सर्व काही वाढवू शकत आहेत. येणारे 16 बॉलचे खेळ बाकी असेल. 16 बॉलमध्ये रन करायचे आहेत अजून 31. ओव्हर द विकेट. बॅटची एज घेत चेंडू पाठीमागे चाललाय. मिस्टेक घडलाय तिथे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून बॉलला स्टॉप करण्याचा प्रयत्न केला आहे. एक कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. रनिंग बिटवीन द विकेट होईल का? हो, होईल. हार्दिकच्या हातामधून पुन्हा एकदा चेंडू निसटलाय. 2 धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. भरपूर
हालचिक विद्युत पुरवठा खंडित झाल्या कारणामुळे पुन्हा एकदा आपण समालोचन आहे ते पुन्हा एकदा स्टार्ट करतोय. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक वर्ग सर्वांचं स्वागत आहे. श्रीराम कसराळी बी आणि माऊली तलावपाडा बी मध्ये सुरू असलेल्या मॅच आहेत. धावफलकावरती धावा झाल्या 32, 13 धावेची गरज आहे येणाऱ्या 9 चेंडूमध्ये. बॉल लेग स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल पंच मात्र वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. रिव्ह्यू नसणार आहेत आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत माहिती आलेली आहे. त्यामुळे पंचांचं डिसिजन विल बी फायनल डिसिजन आहेत ते तुम्हाला मान्य करावं लागेल. जर अंपायरला काही गोष्टी जर डाऊट असतील तर पंच मात्र त्या गोष्टी अगदी दर्शवू शकतायत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतायत 33-33, 12 धावेची गरज. यश तयार. 8-11 वाला मॅच आहे. यश तयार. पुढे टाकलाय परंतु वाह काय स्ट्रोक खेळलाय. बॉलला मात्र पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रितेश पाटील यांच्या बॅट मधून षटकार. छोटा पॅक बडा धमाका. क्रितेश पाटील यांच्या बॅट मधून षटकार आणि अन्वय पण खुश झालाय. अन्वय या षटकारांना टाळ्या वाजवतोय. 6 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. डीजे थँक्यू. 40, 5 धावेची गरज. आणखीन एक स्ट्रोक. विनिंग मोमेंट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याला जिंकलाय टीम श्रीराम कसराळी बी या संघानं. हा सामना जो आहे तो सामना आपल्या नावी केलाय. बॅटिंग करताना चांगली बॅटिंग, गोलंदाजी करताना तितकी चांगली गोलंदाजी राहिलीत आणि मैदानावरती तो विजय संपादन करत असताना आपण पाहू शकतायत टीम श्रीराम कसराळी या संघाला अभिनंदन.